व्यंकटालक्ष्मी ही विधवा तरुणी मूळची विजयनगर येथील डेनकाडा येथील होती. ती मधुरवाडा येथील SF 4 ब्लॉक क्रमांक 121 येथील वलासा येथे राहत असे. तिला 2 मुले असून तिच्या पतीचे 10 वर्षापूर्वी निधन झाले होते. दोन्ही मुले लहान असल्याने ती एका कंपनीत काम करून आपला आणि मुलांचा उदरनिर्वाह करत होती. वयाच्या 30तील व्यंकटालक्ष्मी दिसायला सुंदर असल्याने तिच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा होते. ती मात्र सहसा कोणालाही आपल्याजवळ फिरकू देत नव्हती. तिच्या शेजारी क्रांतिकुमार आणि त्याची पत्नी राहत होते. क्रांतिकुमार हा ओडिसा राज्यातील केम्पो मालेगाम या गावचा मूळचा रहिवासी होता. त्याचे आंध्र प्रदेशातील एका महिलेशी लग्न झाले होते. पण स्वभावाने लंपट असलेला क्रांतिकुमार घरात पत्नी असूनही एका तरुणीवर जाळी टाकतो. ती त्याच्या जाळ्यात अडकली आणि त्याने दुसरे लग्न केले. पहिली बायको सोडून दिली आणि दुसरी बायको सोबत घेऊन तो राहू लागला. त्याची पहिली पत्नी आणि मुले ठागरपुवालासा येथे राहतात, तर दुसऱ्या पत्नीबरोबर राहणाऱ्या क्रांतिकुमारची ओळख शेजारी राहणाऱ्या व्यंकटालक्ष्मी हिच्याशी झाला. व्यंकटालक्ष्मी हिच्यासारखी देखणी विधवा पाहून तो तिच्यावर फिदा झाला. त्याला ती आवडू लागली. ध्यानी मनी स्वप्नी आता त्याला तीच दिसू लागली होती. 2 बायकांचा नवरा असला तरी त्या वासनाधाच्या मनात ही विधवा भरली होती. तिला भोगण्याची इच्छा बाळगून तो तिच्याशी जवळीक साधू लागला. ती विधवा असून 2 मुलांची आई आहे हे त्याला माहीत असल्याने तिला आता कशाची गरज आहे हे त्याने बरोबर ओळखले होते. हल्ली तो तिला कामावर सोडायला आणि आणायलाही जात होता. त्यातूनच आधी मैत्री आणि नंतर प्रेम जमले. त्याची 2 लग्ने झालेले माहीत असून व्यंकटालक्ष्मी त्याच्या प्रेमात पडली होती. ती पतिसुखापासून वंचित होती. क्रांतिकुमारचा सहवास मिळू लागला होता. तशी तिच्या मनातील कामवासना भडकू लागली होती. शरीर सुखाची इच्छा प्रबळ होऊ लागली. तो तर लंपटच होता, कामुक होता. घरी पत्नी असली तरी या विधवेच्या शरीराचा भोग घेण्यासाठी तो आतुर झालेला होता. दोन्हीकडे आग लागल्याने मिलनाला वेळ लागला नाही. पाहता पाहता ते एकरूप झाले. त्याने तिला मनसोक्त भोगले, तिला तृप्त केले. आता दोघांच्या शरीरसुखात कोणाचाही अडसर उरला नव्हता. आता तो आपल्या दोन्ही पत्नीऐवजी तिच्याकडे जास्त लक्ष देत होता. तिला काय पाहिजे काय नको हे पाहत असताना तो तिच्या दोन्ही मुलांचा खर्चही भागवित होता. गेल्या 2 वर्षापासून शरीरसंबंध निर्माण झाले होते. तो तिला बाहेर फिरायला जेवायला नेत असल्याचे तिच्या दुसऱ्या बायकोच्या लक्षात आले होते. तिने त्या दोघांवर लक्ष ठेवले होते. क्रांतिकुमार 3ऱ्या लग्नाच्या तयारीत असल्याचे त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या लक्षात आल्यावर तिने ही गोष्ट त्याच्या पहिल्या पत्नीच्या म्हणजे आपल्या सौतीच्या कानावर घातली. आपल्या नवऱ्याचा या पराक्रमाने त्या दोघी अचंबित झाल्या होत्या. आता त्या दोघी त्या दोघांवर नजर ठेवून होत्या. पण दोन्ही पत्नीची नजर चुकून क्रांतिकुमार हा व्यंकटालक्ष्मी बरोबर मौज मजा करत होता. मांजर कितीही डोळे झाकून दूध पिली तरी ते इतरांच्या लक्षात येतेच, तसे त्याचेही झाले होते. त्याचा नाद सुटत नसल्याने आता त्याच्या दोन्ही बायकांनी त्याच्याबरोबर भांडण काढायला सुरुवात केली. परंतु याचा त्याला काहीही फरक पडत नव्हता. त्याला देखण्या व्यंकटालक्ष्मीचा देह भोगण्याशिवाय काही सुचत नव्हते. तर तिलाही आता त्याच्याशी संबंध ठेवण्याची चटक लागली होती. त्यामुळे तीही त्याचा नाद सोडायला तयार नव्हती. त्याच्या दोन्ही बायकांना काही समजत नाही अशी ते समजून दोघे मौज मजा करत होते. काही वेळा तर पत्नी घरी नसली की क्रांतिकुमार व्यंकटालक्ष्मीला घरी बोलवून कामक्रीडा करत होता. म्हणजेच त्या दोघांनी पूर्णपणे लाज लज्जा सोडली होती. एक दिवस त्या दोघांना शरीरसुख घेत असताना अचानक तिची पत्नी आली आणि त्यांना दोघांनाही रंगे हात पकडले. तेव्हा त्याने पत्नीला दोष दिला. मी 3रे लग्न व्यंकटालक्ष्मीशी करणार आहे. तुम्हा दोघींना काय करायचे ते करा. माझ्याविषयी कुठे तक्रार करायची ते करा असे त्याने दोन्ही पत्नींना सांगितले होते. त्यामुळे त्याही चिडल्या होत्या. तू 3रे लग्न कसे करतोस हे आम्हीही बघतो असे सांगून त्यांनी त्याला आव्हानच दिले होते. क्रांतिकुमार हा व्यंकटालक्ष्मीशी लग्न करणार हे दोघींच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला सळो की पळो करून सोडले होते. घरात भांडणे पेटली होते तर दुसरीकडे व्यंकटालक्ष्मी त्याच्यापासून वेगळे होण्यास तयार नव्हती. चोरी छुपे भेटण्यापेक्षा आपण लग्न करून एकत्र राहू अशी ती म्हणू लागली होती. त्याला ती हवी होती, पण त्याच्या 2 बायका त्याला 3रे लग्न करू देणार नव्हत्या. तर व्यंकटालक्ष्मी लग्नाचा तगादा लावत होती. त्यामुळे त्याची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. त्याला वाटू लागले की तिने त्याच्यासोबत
तसेच राहावे, त्याला हवे तेव्हा सुख द्यावे, लग्न करण्याची गरज नाही. कारण तिच्याशी लग्न केले नाही तर त्याच्या दोन्ही बायका भांडायचे बंद करतील, म्हणजे संसारही सुखात होईल आणि प्रेम प्रकरणही ठीक चालेल. त्याचे हे कितीही समजावून सांगितले तरी व्यंकटालक्ष्मी ही मान्य करण्यास तयार नव्हती. रखेल म्हणून राहण्यास तिने नकार दिला. मला तुझी बायको करून घे असा ती आग्रह करू लागली. 3 बायकांकडून सुरू झालेल्या त्रासाने तो पार वैतागून गेला होता. अखेर त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीला त्याच कॉलनीतील दुसऱ्या ब्लॉकमध्ये ठेवले. तरीही भांडणे काही कमी झालेली नव्हती. आता मात्र व्यंकटालक्ष्मी हिच्यापासून आपली सुटका करून घेतली तर बरे होईल असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. भरपूर सुख भोगले, आता तिला सोडून द्यावे, ती कबूल नाही झाली तर मारून टाकावे, इतका नीच विचार त्याने केला. या विचारावर अंमलबजावणी करण्यास तो तयार झाला होता. त्याने तिला आपल्या वाटेतून बाजूला करण्याचा पूर्ण प्लॅन आखला होता. सोमवार दिनांक 1 मे 2025 रोजी क्रांतिकुमार याने रात्री 8 वाजण्याच्या सुमारास व्यंकटालक्ष्मीला फोन केला. त्याने तिला आपण बाहेर फिरायला जाऊया असे सांगितले. त्या रात्री ते दोघे त्याच्या बाईकवरून बाहेर गेले. दोघांनी बाहेर जाऊन नूडल्स, आईस्क्रीम खाल्ले, कॉफीही घेतली. काही वेळ फिरणे झाल्यानंतर एका हॉटेलात जाऊन जेवण केले. मध्यरात्रीच्या सुमारास ते व्यंकटालक्ष्मी हिच्या घरी परत आले. त्यांनी तिला मिठीत घेतले, चुंबने घेण्यास सुरुवात केली. तिनेही प्रतिसाद दिला. इतका वेळ प्रेमालाप करत फिरल्यामुळे वासना उफाळली असणार आणि तो संभोग करणार असे तिला वाटत होते. पण तिला हे माहीत नव्हते की त्याच्या मनात वेगळाच प्लॅन सुरू आहे. हा तिच्या जीवनातील शेवटचा समागम आहे. त्याचे हात तिला शरीर संबंधासाठी उत्तेजित करत होते. तिच्या मांसल शरीराचे मर्दन करत त्याने तिला उत्तेजित केले. काही वेळातच त्याने तिला विवस्त्र केले. तिला नग्न करून बेडवर झोपवले आणि त्याने स्वतःचे कपडेही उतरवले. कपडे बाजूला टाकून तो तिच्यावर स्वार झाला. कामक्रीडेला ऊत आला. दोघे समागमात हरवून गेले. एकामागून एक फेऱ्या होत होत्या पण वासना शांत होत नव्हती. त्याचे 2-3 वेळा तिच्या यथेचे उपभोग घेतला. मध्यरात्र उलटून गेली होती. तीही आता थकली होती. अंगावर केवळ टॉप चढवून ती त्याला बिलगून झोपली. काही वेळातच तिला गाढ झोप लागली पण तो जागा होता, कारण त्याला पुढचा डाव खेळायचा होता. ती गाढ झोपेत असल्याचा अंदाज घेऊन तो उठला, किचनमध्ये गेला. किचनमधून त्याने एक धारदार चाकू आणला. तो बेडवरून परत आला. व्यंकटालक्ष्मी गाढ झोपेत होती. तो चाकू घेऊन शांतपणे तिच्या जवळ बसला आणि दुसऱ्या क्षणी त्याचे चाकूचे पाते तिच्या गळ्यावर फिरवले. गळा चिरला गेला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हालचाल करू नये म्हणून त्याने तिला दाबून धरले होते. क्षणभर जागीच तडफडून तिचा जीव गेला. तिच्या गळ्यातून वाहणाऱ्या रक्ताच्या धाराने बेड भिजून गेला होता. तो बाजूला झाला. त्याने तिच्या गळ्यातील कानातील दागिने काढून घेतले. त्यानंतर प्लॅननुसार त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल तिच्या चेहऱ्यावर ओतून पेटवून दिले. ती जळत असताना त्याने तिचा अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर ओढून आणला आणि बाजूच्या मोकळ्या जागेत आणून टाकला. मग तिथून तो पसार झाला. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळाला एका महिलेला मृतदेह दिसला. त्याने या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना दिली. त्या नागरिकांनी भिमली पोलीस स्टेशनला हे कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली. मैताचा चेहरा पूर्णपणे जळाला असल्याने ओळख पटवणे कठीण झाले होते. मयत महिलेच्या अंगावर गुलाबी रंगाचे टॉप आणि त्याच्या शेजारी उंच टाचेचे चप्पल पडले होते. यावरून पोलिसांनी तिची ओळख पटविली, कारण ती याच लेआउटमध्ये राहणारी व्यंकटालक्ष्मी असल्याचे नागरिकांनी सांगितले. खात्री झाल्यावर पोलिसांनी या घटनेची माहिती तिच्या आई वडिलांना देऊन घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी ही मयत महिलेची ओळख व्यंकटालक्ष्मी अशी पटवून दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. मयत महिला व्यंकटालक्ष्मीची माहिती पोलिसांनी घेतली असता तिचे क्रांतिकुमार याच्याबरोबर विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. या घटनेनंतर क्रांतिकुमार हा घटनास्थळावरून पळून गेला होता. घटना स्थळाजवळील CCTV फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये क्रांतिकुमार हा व्यंकटालक्ष्मीचा मृतदेह ओढून बाहेर काढत असल्याचे दिसत आहे. तसेच व्यंकटालक्ष्मीचा मोबाईल डिटेल्स काढले असता त्यावर क्रांतिकुमार याचे फोन आल्याचे दिसत होते. या सगळ्यावरून त्याचा शोध घेऊन त्याला पकडले व कारागृहात त्याची रवानगी केली.